आणि पुढची बातमी येते पुण्यामधून। पुण्यातील एका केमिकल कंपनीमध्ये गॅस गळती झाल्याची घटना घडलेली आहे आणि या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। आता परिस्थिती ही नियंत्रणात आहे, मात्र ही गॅस गळती नेमकी कशी झाली हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये। या गॅस गळतीमुळे 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती मिळते आहे। पुण्यामधील गंगाधाम चौक परिसरामध्ये मध्यरात्री केमिकल कंपनीमधील टाकीतून गॅस गळती झाल्याचं समोर आलेलं आहे। तर या गॅस गळतीमुळे जवळपास 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास झालेला असून सध्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान यामधील काही जणांना रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे, तर बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि एक जवान उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती मिळते आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे हिने। पाहूयात। पुण्यातल्या गंगाधाम परिसरात असलेल्या केमिकल कंपनीत रात्री गॅस गळती झाली। क्लोरीनची ही केमिकल कंपनी होती आणि त्याच केमिकल कंपनी समोर मी उभी आहे। आपण जर बघितलं तर अनेक जणांना क्लोरीनच्या वासामुळे त्रास झालाय, श्वास घ्यायला त्रास झालाय। 24 जण सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांच्यावर कोणतेही क्रिटिकल उपचार सुरू नाहीयेत, मात्र त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो। आपण जर बघितलं तर रात्री 12:30च्या दरम्यान ही सगळी घटना घडली। गॅस गळती व्हायला सुरुवात झाली। अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालं। बघितलं तर लॉक तोडून अग्निशमन दल इथनं आत गेला आणि ह्या सगळी जी परिस्थिती होती ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडनं करण्यात आला। एवढंच नाही तर या 24 जणांमध्ये अग्निशमन दलाचा एक अधिकारी आणि एक जवान यांच्यावर देखील त्याचा इफेक्ट झाला आणि ते देखील सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत। नेमकं काय घडलं रात्री आणि किती वाजल्यापासून हे सगळं सुरू होतं? रात्री 12-1 वाजल्यापासून सगळं असं जीव कोंडल्यासारखा होत होता। श्वास घ्यायला त्रास होत होता। आमच्याकडे माणसं 5-5 माणसं एम्बुलेंसमध्ये नेऊन ॲडमिट आहेत ससूनमध्ये। ये पूरी रात जो है यहाँ पे बाहर खड़ा रहा, एकदम सांस लेने को नहीं हो रहा था अंदर को, बहुत दम ऐसा घुट रहा था सबके। तो वहाँ से फिर भागते भागते यहाँ बाहर रुका। तुमचं कोण ऍडमिट आहे? आई आहे आणि बाची आहे माझी। आई आणि त्यांना त्रास झाला? त्यांना त्रास झाला, मला पण त्रास झाला। मी प्रयत्न केला, जास्त त्रास होत होता। मी श्वास घेण्याचा प्रयत्न केला तो माझ्या सुधारणा आली, पण मी खूप उलट्या केल्या, कमी झालं। मला इथंच राहण्याचा प्रयत्न केलो मी, इथे फिरून सगळ्यांची मदत करणं हे करणे, त्याच्यातच मी बरा झालो। एवढंच नाही तर इथल्या गार्डला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। दोन्ही ज्या कंपन्या आहेत, हा जो दरवाजा आहे आणि माझ्या मागचा जो दरवाजा तुम्हाला दिसतोय कंपनीला एंट्री करण्याचा, ते दोन्ही कंपनींना सध्या पोलिसांनी लॉक लावलेला आहे। सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करतायत। मात्र 24 जणांवर आता ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे। अशी कोणती घटना घडू नये यासाठी नेमकी पोलीस प्रशासन किंवा अग्निशमन दलाकडनं काय काय प्रयत्न केले जातात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। आणि या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा